कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकणंगले तालुक्यामध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे। धार्मिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची त्या शिक्षण संस्थेमध्येच दुसऱ्या विद्यार्थ्याने शॉक देऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते गावातून हा भयानक प्रकार समोर आला आहे। धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेतच असा प्रकार घडल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सुरुवातीला अल्पवयीन मुलगा झोपेत मरण पावला असल्याचं सांगण्यात आलं होतं, पण त्यानंतर शिक्षण संस्था बंद पडावी आणि आपल्याला घरी जायला मिळावं यासाठी संस्थेतील विद्यार्थ्यानेच ही हत्या केल्याचं उघड झालं। मात्र सत्य यापेक्षा काहीतरी वेगळंच होतं। नेमकं प्रकरण काय आहे, विद्यार्थ्याच्या हत्येचं कारण काय आहे, संपूर्ण घटनाक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले नावाचा एक तालुका आहे। या तालुक्यामध्ये आळते नावाचं एक गाव आहे। या गावामध्ये एक धार्मिक शिक्षण संस्था चालवली जाते। या संस्थेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी बिहारमधून शिकण्यासाठी कोल्हापूरमध्ये आलेले आहेत। धार्मिक शिक्षण देणाऱ्या या संस्थेमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या झाली आहे आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे। संस्थेमध्ये काहीतरी दुर्घटना घडली पाहिजे जेणेकरून आपल्याला परत बिहारला आपल्या घरी जाता येईल असा विचार करून एका संस्थेमधील मुलाने दुसऱ्या संस्थेमधील मुलाला शॉक देऊन मारल्याची घटना आहे। क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता। या वादाचा राग मनामध्ये ठेवून विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे। पण हे प्रकरण दिसतं तेवढं सरळ नाही। हातकणंगले तालुक्यामध्ये आळते येथे धार्मिक शिक्षण संस्था देणारा निजामिया नावाचा एक मदरसा आहे। याच मदरशामध्ये तब्बल 80 विद्यार्थी शिक्षण घेतात। त्यापैकी 70 विद्यार्थी हे बिहारमधून आहेत। संस्थेमध्ये शिकणाऱ्या एका 14 वर्षाच्या विद्यार्थ्याने अवघ्या 11 वर्षाच्या विद्यार्थ्याला विजेचा शॉक देऊन त्याची हत्या केली आहे। रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली। सोमवारी पहाटे मृतदेह आढळून आल्याने संस्थेमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं। त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना विद्यार्थ्याचा झोपेमध्ये मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं। मात्र पोलिसांना ते पटलं नाही। पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि मदरशाची गस्त घालणं सुरू ठेवलं आणि पोलिसांचा संशय खरा ठरला। त्यांनी एका विद्यार्थ्याला मदरशातून बाहेर पळून जाताना पकडलं। पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांची चौकशी केली। चोप मिळण्याच्या भीतीने संशयित विद्यार्थ्याने सगळी हकीकत सांगितली आणि गुन्हा कबूल केला। फैजान नजीमा असं हत्या झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे। तर हत्या झालेला आणि हत्या करणारा दोघेही बिहारचे रहिवासी आहेत। हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्या बिहारमधील गावी जायचं होतं। त्यासाठी त्याने संस्था बंद पाडण्याचं नियोजन केलं होतं। काही दिवसांपूर्वी फैजानसोबत त्याचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता। त्याने रविवारी रात्री सगळे विद्यार्थी झोपण्याची वाट बघितली आणि रात्री उशिराची वेळ बघून संधी साधली। फैजानच्या तोंडामध्ये कापसाचा गोळा कोंबला आणि त्यानंतर त्याला इलेक्ट्रिक वायरने शॉक दिला, ज्यामुळे फैजान नजीमचा जागीच मृत्यू झाला। सकाळी उठल्यानंतर सगळ्यांनी बघितलं तर काय, त्याचा मृतदेह पडलेला होता। मदरसा संस्थेकडून पोलिसांना फोन करून माहिती देण्यात आली। एक विद्यार्थी झोपेत निधन झाला आहे अशा प्रकारची माहिती पोलिसांना दिली। पोलीस घटनास्थळी पोहोचले, बॉडी ताब्यात घेतली। पोलिसांकडून विद्यार्थ्यांचं आकस्मिक निधन झाल्याची तक्रार नोंदवली गेली। मात्र बॉडीच्या अंगावरील जखमा बघून पोलिसांना ही हत्या असल्याचा संशय आला होता। त्यांनी संस्थेमधील मुलांची चौकशी केली। त्यावेळी एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपणच फैजानला इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन त्याची हत्या केली असल्याची कबुली दिली। धार्मिक शिक्षण संस्था बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी फैजान नजीम या अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या केली असल्याचं त्यानं सांगितलं। या अल्पवयीन विद्यार्थ्याच्या गुन्हेगारी कृतीमुळे कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे। हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास पोलीस करत आहेत। या गुन्ह्यामध्ये आणखी मुलांचा सहभाग असू शकतो असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। त्यानुसार आणखी 2 मुलांची चौकशी सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कट करून हा गुन्हा केला असावा, यासाठी वायर कुठून आणली आणि या गुन्ह्याला कसं काय करण्यात आलं असा सर्व शोध पोलीस घेत आहेत। याबाबतची अधिकची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। अल्पवयीन मुलांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने अनेक वेळा पालक त्यांना हॉस्टेलला टाकून बिनधास्तपणे वावरतात, बिनधास्त राहतात। मात्र घरच्यांच्या ओढीमुळे आणि मनस्थिती बिघडल्यामुळे अशा भयानक घटना घडताना पाहायला मिळत आहेत। असो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा महाराष्ट्र कट्टा।